एकदा यशाच्या शिखरावर पोहोचला की त्याच्या भोवती चाहत्यांचा प्रचंड गराडा असतो आणि यातच तो कलाकार चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनून जातो। कलाकाराच्या अभिनयासोबत त्या कलाकाराचा संघर्ष, त्याग, कलाकारातील माणुसकी यामुळे कलाकार मोठा आणि लोकप्रिय होत असतो। परंतु या कलाकारातील वैशिष्ट्य म्हणजे हा कलाकार हिरो नाही तर विलन म्हणून प्रसिद्धीस आला। एका सामान्य घरातील हा कलाकार आजही लोकांच्या घरात भीतीसह हास्याची लहर आणतोय। 1960 ते 1970च्या दशकामध्ये दादा कोंडके, काशीनाथ घाणेकर यांच्यासोबत आणखी एक सुपरहिट नाव म्हणजे निळू फुले। नमस्कार, मी मानसी, न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आजच्या भागात आपण पाहणार आहोत निळू फुले यांच्या प्रवासाबद्दल। निळू फुले यांचा जन्म 4 एप्रिल 1930 मध्ये पुणे शहरात झाला। फुलेंचे वडील लोखंड आणि भाजी विक्रेते होते। अतिशय गरीब परिस्थितीत फुलेंनी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं। घरची परिस्थिती हालाकीची असल्याने फुलेंनी पुण्यातील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या उद्यानात माळीचं काम केलं। फुलेंना महिन्याला 80 रुपये पगार मिळायचा। याच दरम्यान फुलेंचा राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला आणि राष्ट्र सेवा दलाच्या पथकात फुलेंनी काम करायला सुरुवात केली। अभिनयाची आवड होतीच, परंतु सेवा दलामुळे त्यांना वाचनाचीही आवड लागली। रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याने त्यांना भुरळ घातली आणि त्यांनी उद्यान हे नाटक लिहिलं। दरम्यान सेवा दलामुळे वसंत बापट, पु ल देशपांडे या दिग्गजांशी फुलेंचा संपर्क आला। यानंतर 1957च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकासाठी येरा गबाळ्याचे काम नोहे हा वग लिहिला। या वगामुळे ते प्रकाश झोतात तर आलेच, परंतु फुलेंच्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना समजली। त्यानंतर पु ल देशपांडे यांच्या पुढारी पाहिजे या नाटकात रोंगेची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते खऱ्या अर्थाने कलाकार म्हणून पुढे आले। या लोकनाट्याचे मराठी रंगभूमीवर 2000हून अधिक प्रयोग झाले। अकलेच्या कांद्याची या वगनाट्यामुळे फुलेंना एक गाव 12 भानगडी हा पहिला मराठी चित्रपट मिळाला। 1968 मध्ये फुलेंचं पाऊल चित्रपट सृष्टीमध्ये पडलं। अनंत माने दिग्दर्शित एक गाव 12 भानगडी या चित्रपटातील खलनायक झेले अण्णा चांगलाच गाजला। यानंतर चोरीचा मामला या चित्रपटाने पुन्हा एकदा फुलेंचा अभिनय प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आला। यामधील चोरीचा मामला हे गाणं लोकांच्या पसंतीस पडलं। त्यानंतर फुलेंनी 1978 मध्ये मुरलीधर कापडी दिग्दर्शित आयत्या बिळावर नागोबा चित्रपट केला। या चित्रपटामध्ये निळू फुले यांच्यासोबत नर्गिस बानू यांनी सहकलाकार म्हणून काम केलं। 1978 नंतर फुलेंनी केलेले चित्रपट फारसे गाजले नाहीत, परंतु 1989 मध्ये आलेल्या कांचन नायक यांनी दिग्दर्शित केलेल्या कळत नकळत चित्रपटात भूमिका साकारली। या चित्रपटातील नाकावरच्या रागाला औषध काय हे गाणं आजही लहान मुलांसाठी म्हटलं जातं। या सगळ्यामध्ये आणखी एक चित्रपट ज्याने निळू फुलेंच्या आयुष्यातलं सगळ्यात उच्च स्थान मिळवलं तो म्हणजे पिंजरा। अनंत माने यांची कथा, व्ही शांताराम यांची पटकथा आणि व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन। पिंजरा चित्रपटाबद्दल बोलू तेवढं थोडंच आहे। या चित्रपटातल्या सगळ्याच गोष्टी एकदम भारी आहेत। यातील गाणी ही सुप्रसिद्ध कवी, गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिली आहेत। त्याचबरोबर संगीत राम कदम तर गायन उषा मंगेशकर, लता मंगेशकर यांनी केलं होतं। आली ठुमकत नार, ग साजणी, कशी नशिबानं थट्टा मांडली, छबी दर छबी, तुम्हावर केली मर्जी बहाल, दिसला ग बाई दिसला, देरे कान्हा चोळी लुगडी, मला इश्काची इंगळी डसली, मला लागली कोणाची उचकी, अशी गाणी या चित्रपटातून लोकांच्या मनावर राज्य करायला लागली। नवल म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील हा पहिला सिनेमा ज्यातील सगळी गाणी गाजली आणि आजही लोकांच्या मनात घर करून राहिली आहेत। चित्रपटाबरोबरच फुलेंनी नाटकावरही भर दिला। 1972 मध्ये विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले सखाराम बाइंडर हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिलं गेलं। सखाराम बाइंडर मध्ये हाताळलेला विषय स्फोटक होता। पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणीवांचा अविभाज्य भाग होता। त्यामुळेच नव्या जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आवाहन पेलण्याची ओढ सातत्याने राहिली। निळू फुले यांनी इसवी सन 1972 मध्ये सखाराम बाइंडर या नाटकाचा पहिला प्रयोग केला। पुढे वादविवादांमुळे हे नाटक समाजात सतत गाजत राहिलं। इंग्रजी भाषेत याचे भाषांतरही झाले। न्यूयॉर्क शहरात दीर्घकाळापर्यंत या नाटकाचे प्रयोग होत राहिले। मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही फुलेंच्या अभिनयाची छाप पडली। यामध्ये कुली, जरासी जिंदगी, दिशा, दुनिया असे सुपरहिट चित्रपट त्यांनी केले। चित्रपट पिंजरा आणि सखाराम बाइंडर या नाटका व्यतिरिक्त ठकास महाटक, हमाल दे धमाल, हऱ्या नाऱ्या जिंदाबाद आणि 2009 मधला गोष्ट एवढी डोंगरा एवढी असे अनेक चित्रपट फुलेंनी केले। परंतु गोष्ट एवढी डोंगरा एवढी हा फुलेंचा शेवटचा चित्रपट ठरला आणि 13 जुलै 2009 ला फुलेंनी अखेरचा श्वास घेतला।
तर असा होता निळू फुलेंचा माळी ते खलनायक असा प्रवास. तत्पूर्वी व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.